नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ जय महाराज चॅनेलमध्ये। आपल्या पहिल्या व्हिडिओला हे लक्षण 12 पार्ट 1 तुम्ही भरभरून प्रेम दिलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। तुमच्या कमेंट्स आणि अनुभव वाचून खूप आनंद झाला। आज आपण त्याच नाम जपाच्या प्रवासाचा दुसरा भाग घेऊन आलो आहोत। पहिल्या भागात आपण नाम जपाची 12 लक्षण पाहिली, जी आपल्याला सांगतात की नाम जप प्रभावी होत आहे। आता या दुसऱ्या भागात आपण हे पाहणार आहोत की नाम जप आपल्या आयुष्यात नेमकं काय बदल घडवून आणतो आणि स्वामी समर्थांनी सांगितलेले असे 7 महत्त्वाचे नियम कोणते आहेत, ज्यामुळे तुमचा नाम जप अधिक शक्तिशाली होईल। हा व्हिडिओ तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा। नाम जपाने आपल्या आयुष्यात होणारे बदल। मित्रांनो, नाम जप केवळ एक धार्मिक क्रिया नाही, तर ती एक अद्भुत परिवर्तनकारी शक्ती आहे। याचे आपल्या आयुष्यावर दूरगामी परिणाम होतात। कर्तृत्वात वाढ। नाम जपाने तुमच्या निर्णय क्षमता वाढते, आत्मविश्वास येतो आणि तुम्ही प्रत्येक कामात अधिक कार्यक्षम बनता। संबंध सुधारतात। तुमच्यातील सकारात्मकता इतरांवरही परिणाम करते। तुमचे कुटुंबातील मित्र मैत्रिणींसोबत संबंध अधिक सलोख्याचे होतात। वाईट सवयी सुटतात। नाम जपाने तुमच्यातील आत्मविश्वास वाढले आणि तुम्हाला वाईट सवयी सोडण्याची प्रेरणा मिळते। व्यसनाधीनता किंवा नकारात्मक विचार यातून बाहेर पडायला मदत मिळते। देवी शक्तीचा अनुभव। तुम्हाला कधी कधी असे वाटते की कोणीतरी अदृश्य शक्ती तुम्हाला मदत करत आहे, मार्ग दाखवतात। ही स्वामी समर्थांची कृपा आहे। आयुष्याला दिशा मिळते। जर तुम्ही गोंधळलेले असाल, आयुष्यात काय करायचं हे समजत नसेल, तर नाम जप तुम्हाला योग्य दिशा दाखवतो आणि तुमचे उद्देश स्पष्ट करतो। स्वामी समर्थांनी सांगितलेले नाम जपाचे 7 महत्त्वाचे नियम। आता आपण पाहूया स्वामी समर्थांनी सांगितलेले ते 7 महत्त्वाचे नियम जे तुमच्या नाम जप अधिक प्रभावी बनवतील। पहिला, शुद्धता आणि पावित्र्य। नाम जप करण्यापूर्वी शरीर आणि मन शुद्ध असावे। स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे। तुमचे जप करण्याचे स्थानही स्वच्छ आणि पवित्र असावे। यामुळे सकारात्मक ऊर्जा अधिक प्रभावीपणे आकर्षित होते। नियमित आणि सातत्य। नाम जपात सातत्य खूप महत्त्वाचे आहे। दररोज एकाच वेळी आणि एकाच जागी बसून नाम जप करण्याचा प्रयत्न करा। 15 मिनिटे का होईना, पण नियमित करा। याने एक ऊर्जा चक्र तयार होतं। श्रद्धेने आणि एकाग्रतेने। केवळ ओठांनी नाम जप करू नका, तर तुमच्या प्रत्येक शब्दात आणि मनात स्वामीवर श्रद्धा ठेवा। तुमचं पूर्ण लक्ष जपावर केंद्रित करा। मन भरकटलं तरी पुन्हा जपाकडे आणा। उच्चार स्पष्ट असावेत। मंत्राचा किंवा नावाचा उच्चार स्पष्ट किंवा योग्य असावा। घाईघाईने जप करू नका। प्रत्येक अक्षराचा उच्चार व्यवस्थित केल्याने त्याचे कंपन प्रभावी होते। अपेक्षा न ठेवता। नाम जप करताना कोणत्याही विशिष्ट फळाची किंवा अपेक्षा ठेवू नका। स्वामीवर विश्वास ठेवा की ते तुम्हाला जे योग्य आहे तेच देतील। निस्वार्थ भावनेने केलेला जप लवकर फलदायी होतो। मौन आणि शांतता। जप करताना शक्य असल्यास शांत आणि एकांत ठिकाणी बसा। जपानंतर काही वेळ शांत बसा। डोळे मिटून त्या दिव्य ऊर्जेचा अनुभव घ्या। हे मौन तुमच्या मनाला अधिक शांत करते। कृतज्ञता व्यक्त करा। जपानंतर स्वामी समर्थांचे आभार माना। त्यांनी तुम्हाला दिलेले ज्ञान, अनुभव आणि आशीर्वाद यासाठी कृतज्ञता व्यक्त करा। कृतज्ञता ही सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते। तर मित्रांनो, हे होते स्वामी समर्थांनी सांगितलेले नाम जपाचे 7 महत्त्वाचे नियम। या नियमांचे पालन करून तुम्ही तुमचा नाम जप अधिक शक्तिशाली आणि प्रभावी बनवू शकता आणि स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव घेऊ शकता। मला खात्री आहे की हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल। तुमच्या आयुष्यात नाम जपाने कोणते बदल झाले आहेत किंवा तुम्ही कोणते नियम पाळता हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। तुमच्या कमेंट्स इतरांनाही प्रेरणा देतात। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।